नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। सर्वप्रथम तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। नुकतंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा तुमच्यासाठी केलेली आहे, ज्यामध्ये महिलांना प्रतिमाह 1500 रुपये महिना असे दिले जाणार आहे। परंतु अनेक महिलांना अर्ज करत असताना भरपूर अशा अडचणी यामध्ये येत आहेत। अनेक महिलांना येत असलेल्या अडचणी म्हणजे त्यातील मुख्य अडचण म्हणजे आवश्यक काही कागदपत्र। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये सांगणार आहे। कागदपत्र अर्ज करताना गरजेची आहे। मित्रांनो, अर्ज करत असताना आता फक्त 4 कागदपत्र असणे गरजेचे आहे। ही 4 कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो फॉर्म भरू शकता। आता सर्वात प्रथम पहिलं कागदपत्र जे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ते म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड सर्वांकडे असेलच। त्यानंतर दुसरं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचा पुरावा म्हणजेच त्यामध्ये तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकता। आणि नंतर मित्रांनो ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला, तसेच जन्माचा दाखला आणि राशन कार्ड सुद्धा देऊ शकता। तर मित्रांनो अजून तुम्ही यामध्ये मतदान कार्ड ओळखपत्र सुद्धा याच्यामध्ये देऊ शकता। तुमच्याकडे यामधील एकही कागदपत्र नसतील तर तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचं राशन कार्ड असेल तर तुम्ही या डोमेसाईल प्रमाणपत्रामध्ये देऊ शकता। तर तुम्ही या दुसऱ्या कागदपत्रामध्ये या 5 पैकी एक कागदपत्र देऊ शकता। त्यानंतर आता तिसरं कागदपत्र लागणार ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। आता उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये सुद्धा एक ऑप्शन आहे। तुमच्याकडे जर पिवळे रेशन कार्ड असेल तर यामध्ये तुम्ही राशन कार्ड सुद्धा देऊ शकता, म्हणजेच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायची गरज नाही। आणि आता चौथ्या कागदपत्रामध्ये म्हणजे हमीपत्र, तुम्हाला फॉर्म भरत असताना अर्जदाराला एक हमीपत्र द्यावं लागतं। त्या हमीपत्रामध्ये अर्जदाराची सही स्वाक्षरी असते। त्यानंतर अर्जदाराचा एक फोटो घेतला जातो आणि त्यानंतर फॉर्म सबमिट होतो। जर तुमचे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की पैसे तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये येतील, तर मित्रांनो यासाठी आपण एक डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ पूर्णपणे बघू शकता, जेणेकरून तुम्हाला याची पूर्णपणे माहिती मिळेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट आम्ही तुम्हाला पुढे देखील देत राहू। धन्यवाद मित्रांनो, जय शिवराय।